तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा व्हिडिओ हा मराठीमध्ये आहे, बिकॉज हा मोनोलॉग मी मराठीमध्ये ॲक्ट करणार आहे. आणि या मोनोलॉगमध्ये अशा काही लाईन्स आहेत ज्या बहुतेक लोकांना कनेक्ट होतील, कारण हा मोनोलॉग ह्या गोष्टीवरती आहे ज्याचं कोणाचं स्वप्न अधुरं राहिलंय किंवा ते स्वप्नासाठी मेहनत करतायत, त्या गोष्टी त्या लोकांना कनेक्ट होतील. मला काय म्हणायचंय तुम्हाला समजलंच असेल. सो या, लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ. माझ्यामध्ये धमक नव्हती. तू हे काय बोलतोयस? ऐक, वयाच्या 20व्या वर्षी मी माझ्या हातातली बॅग खाली फेकली आणि कंपनीच्या फाईल्स घेऊन कामाला लागलो. ही धमक नव्हती. इंडियन क्रिकेट टीम मध्ये जाण्याचं माझं स्वप्न होतं आणि अगदी जवळजवळ ते पूर्ण व्हायलाच आलेलं असताना डॉक्टरांनी बाबांचे रिपोर्ट्स माझ्या हातात दिले आणि तेव्हा मला कळलं की हे स्वप्न घेऊन जर घराबाहेर पडलो तर हे घर तुटेल. मग मी काय केलं? मी माझ्या पूर्ण भविष्याची किंमत आणि माझ्या आईच्या डोळ्यातील असलेली भीती आणि या घराचं अस्तित्व राखण्यासाठी मी सगळी लावली. मी माझा पूर्ण भविष्य काळ बदलला आणि आज तुम्हाला म्हणतोय की माझ्यामध्ये हिंमत नाहीये. जर माझ्यामध्ये धमक नसती तर आज मी हे सगळं सावरलं नसतं, आणि जर माझ्यामध्ये धमक असती तर आज मी तिथे असायला हवं होतं जिथे माझा आवाज ऐकायला, माझा खेळ बघायला असंख्य लोक उभे राहिले असते. मला फक्त आता ना शांतता हवी.